नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय आहे गणित यामधील आपण भागाकार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकार या घटकावरील स्वाध्याय 12.1 स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, भागाकार येण्यासाठी आपल्याला पाढेपाठ असणं खूप महत्त्वाचं आहे। सर्वांचे कमीत कमी 15 पर्यंत तरी पाढेपाठ पाहिजेतच। आता बघा, इथे आपल्याला भागाकार दिला आहे 784 भागिले 8। मग बघा बरं, इथे 784 ही आहे भाज्य संख्या आणि भाजक आहे 8 आणि येणारं उत्तर आहे भागाकार आणि खाली जी शिल्लक राहते त्याला आपण काय म्हणतो, बाकी। आपण भाग घालवून घेऊया। बघा, 8 पेक्षा 7 लहान आहे, त्याच्यामुळे आपण हे दोन संख्या घेऊया 78। मग 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 80। मग बघा, 8 9 72, 78 नाही आहेत 8च्या पड्यात, मग याच्यापेक्षा लहान संख्या आहे 8 9 72। मग बघा, 8तून 2 गेले 6 राहिले, 7तून 7 गेले 0, वरून हा 4 आपण खाली घेतला। 8च्या पाड्यामध्ये 64 आहेत, 8 8 64, वजाबाकी आली 0। मग बघा, बाकी किती आली 0 आणि आपलं उत्तर म्हणजेच भागाकार किती आलाय 98। आणि इथली संख्या जी असते ते काय आहे, भाज्य, आणि हा आहे भाजक। बघा, भागाकारामध्ये ह्या 4 गोष्टी आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे, कारण प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो, त्यासाठी आपल्याला या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे की भाज्य कशाला म्हणायचं, भागाकार कशाला, भाजक कशाला आणि बाकी कशाला। मग आपलं योग्य उत्तर आहे 98, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, 725ला 9ने भागले असता येणारा भागाकार व बाकी अनुक्रमे किती। बघा, आता भागाकार आणि बाकी अनुक्रमे विचारले, म्हणून मग मी आत्ताच सांगितलं की या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे की भाजक म्हणजे काय, भागाकार म्हणजे काय। आपण काय करूया, गणित सोडवून घेऊया। 725ला 9ने भागले असता, मग भागून घेऊया 9ने। 9 8 72, पाढेपाठ पाहिजेत। 9 8 72, 72 मधून 72 वजा केले, बाकी आले 0, वरून घेतले 5। आता बघा, 9पेक्षा 5 खूप लहान आहेत, म्हणजे 9च्या पाड्यामध्ये 5 नाही आहेत, म्हणून मी इथेच आपलं गणित स्टॉप करायचं का, तर अजिबात नाही, तुमचं हे उत्तर चुकणार आहे। मग काय करायचं, ज्यावेळेस आपण वरून एखादी संख्या खाली घेतो त्यावेळेस जरी ती याच्यापेक्षा लहान असेल तर तिथे आपल्याला 0चा भाग लावता आला पाहिजे। मग बघा, 9 0 0, मग 5तून 0 गेले, बाकी आली 5। मग आता बघा, विचारले काय, भागाकार व बाकी अनुक्रमे। मग पहिल्यांदा भागाकार विचारलंय, म्हणून मी ते काय करायचं, पहिला भागाकार किती आहे 80 आणि नंतर बाकी, मग नंतर बाकी किती आले 5, म्हणून मग 80 5 हे योग्य उत्तर आहे। मग बघा, 80 5 कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये। बरीच मुलं काय करतात, याला टिक मार्क करतात, तसं करायचं नाही। अनुक्रमे म्हणजे विचारले आधी भागाकार, म्हणून मग भागाकाराचीच संख्या पहिल्यांदा आणि नंतर बाकी, म्हणून मग नंतर बाकी। मग 80 5 योग्य आहे, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर। पुढचा प्रश्न बघूया, 707 भागिले 7। बरीच मुलं इथे डायरेक्ट काय करतात, डायरेक्ट उत्तराला 11ला तर टिक करतात, काही म्हणजे डायरेक्ट करतात, तसं करायचं नाही। बघा, भागाकार करायचंय, 2 मिनिटं सुद्धा लागत नाहीत भागाकार करायला। भागिले हे ते 7, मग बघा 7 1 7, वजाबाकी आली 0, वरून हा 0 एका वेळेस एकच संख्या आपण घेतो आणि 0 जरी वरून घेतला तरी त्याला 0चा भाग लावता आलाच पाहिजे। मग 7 0 0, कारण कोणत्याही संख्येला 0ने गुणले की उत्तर 0 येतं, शून्यांची वजाबाकी 0। आता वरून हा राहिलेला 7 आपण खाली घेतला। आता परत 7चा पाडा 7 पर्यंत म्हणा, 7 1 7, वजाबाकी आली 0। मग बघा बरं, आपलं उत्तर काय आलं 101। मग 101 पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 101। पुढचा प्रश्न बघा, 984ला 12ने भागले असता भागाकार किती येईल। मग बघा, 984 संख्या लिहून घेतली
आणि त्याला 12ने भागायचं आहे. आता 12चा पाठ हवा आहे. 12 एके 12, 12 दूने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सक 72, 12 सत्ती 84, 12 अठ्ठी 96 आणि 12 नव्वे 108. आता बघा 98 नाही आहे, 98पेक्षा लहान आहे 96 आणि 98पेक्षा मोठी आहे 108. मग आपल्याला माहिती आहे आपण मोठी संख्या घेत नाही, आपण काय घेतो, ही संख्या नसेल तर याच्यापेक्षा लहान संख्या घेतो. मग 12 अठ्ठी 96, मग 12 अठ्ठी 96. इथे 8 लिहायला विसरायचं नाही. 98मधून 96 वजा केले, बाकी आली 2, वरून हा 4 खाली घेतला, 24 राहिले. 12च्या बळामध्ये 24 आहेत. 12 दुने 24, वजाबाकी करा, बाकी आली 0. मग आपलं उत्तर काय आलं आहे, भागाकार आलं आहे 82. मग बघा बरं, पर्याय क्रमांक 2मध्ये 82 आहे. म्हणून मग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 82. 5वा प्रश्न बघा, जरासा वेगळा आहे. 9 गुणिले ब्रॅकेट बरोबर 648, तर चौकोनाच्या जागी कोणती संख्या येईल. आता बघा आपल्याला इथली संख्या माहीत नाही, मग आपण काय करूया, हे जे 9 आहेत ते बरोबर चिन्हांच्या पलीकडे गेले. म्हणजे बघा असं गणित आहे, 9 गुणिले ते चौकोने बरोबर 648 आहे. मग आपल्याला माहिती आहे ही संख्या काढायची, मग ह्या संख्या आपण एकत्र करूया. मग हे 9 लहान आहेत, चौकोनाची संख्या काढायची म्हणजे चौकोन इथेच असणार आहे. मग ही संख्या आपण काय करूया, बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेऊया. मग गुणाकार आहे, गुणाकाराचं तिकडे गेल्यावर काय होतं, भागाकार. मग काय होणार, 448 भागिले 9 बरोबर चौकोनातली संख्या. मग काय करायचं, 648ला 9ने भागायचं. मग बघा 9च्या पडामध्ये 64 आहेत का, नाही आहेत. मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे, 9 बघा 9 7 63, 9 7 63. मग 64मधून 63 केले, बाकी आली 1, वरून हे 8 खाली घेतले. 9च्या पडामध्ये 18 आहेत, 9 दुने 18, वजाबाकी केली, बाकी आली 0. मग आपलं उत्तर किती आलं, 72. मग इथे काय येणार आहे उत्तर, 72. मग चौकोनामध्ये कोणती संख्या, 72. आता तुम्ही करून बघा, 9 गुणिले 72 करून बघूया. बघू बरं 648 येतं आहे का. 9 दुने 18, हा चला 1, इथे 8, 9 7 63, 63 आणि 1 64. बघा बरोबर 648 ही संख्या मिळाली. मग आपल्याला चौकोनाच्या जागची संख्या विचारले, म्हणून मग उत्तर आहे 72. पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर. आता बघा 9768 भागिले चौकोन बरोबर 9768, तर रिकाम्या चौकटीत येणारी संख्या कोणती असेल. आता बघा इथे पण तीच संख्या आहे आणि इथे पण तीच संख्या आहे. मग मला सांगा 9768ला कोणत्या संख्येने भागलं की तीच संख्या मिळते. तर बघा 1ने, कोणत्याही संख्येला जर 1ने भागलं तर येणारं उत्तर म्हणजे तीच संख्या असते. तुम्ही करून बघा. मग आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 12.1 मधले पहिले 6 गणित स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत. पुढची 6 गणित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.